आज ऑफिसमधून लवकर आलास? बरं वाटत नाहीये का? मंजिरी कुठे आहे? मंजिरी कुठे आहे? का मी कोट काढला तर चालणार नाही का? प्लीज अलाव मी. त्यापेक्षा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर जास्त बरं होईल. मंजिरी कुठे आहे? असेल तिच्या रूम मध्ये आराम करत असेल. पण तू सत्यजित, तू किती काम करतोस? दमत असशील ना? कधीतरी स्वतःसाठी, घरासाठी वेळ काढत जा. मी आलेच. मंजिरी, मंजिरी. काय तुम्ही असे अचानक? का मी अचानक येऊ शकत नाही? नाही हो, म्हणजे मला माहित नव्हतं तुम्ही येणार. मी जेव्हा घरी परत येईन तेव्हा तू मला माझ्या समोर दिसली पाहिजेस, कळलं? तुम्ही फोन केला असता दुपारी येणार म्हणून मी थांबले असते. मी जेव्हा घरी येईन तेव्हा तू मला समोर पाहिजेस, कळलं? मला पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावू नकोस. हो, पण मला माहित नव्हतं तुम्ही येणार. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? मंजिरी, मला पाणी हवंय. पाणी? पाणी प्रियाने आणलं. मंजिरी, मला पाणी हवंय. अहो पाणी. मंजिरी, मला पाणी हवंय. मला माहित नव्हतं तुम्ही. काय करत होतीस तू? फोनवर बोलत होते. कोणाशी? आईशी. आणि असं डोळ्यात पाणी आणून बोलायचं नाही माझ्याशी, कळलं? आई सांगत होती. मला नाही जाणून घ्यायचंय आई काय सांगत होती ते. मी आईला सांगत होते की मी जाणार आहे ना. जाणार? कुठे? पुण्याला, माझ्या माहेरी. का? कंटाळाला इथला? हा? बोर होतं तुला इकडे? आवडत नाही इथली माणसं? काही जायचं नाही माहेरी बिहेरी कुठे, कळलं? पण मी आईला सांगितलं. सांगितलं ना एकदा? मराठी भाषा कळत नाही? पण मी आईला सांगितलं मी येते. नाही, मी फोन करून सांगते ना मी नाही येते म्हणून. मी परत फोन करते आणि सांगते की मी नाही येणार. पण प्लीज प्लीज तुम्ही नका रागवू माझ्यावर. प्लीज प्लीज रागवू नका. आईने विचारलं का नाही येते तर काय सांगू? येते सांगितलंस तेव्हा विचारलं होतंस? पंधरा वस्तू आहेत, संध्याकाळपर्यंत यायला पाहिजेत म्हणावं आणि व्यवस्थित पॅकिंग करून आणा. हो जा. आई
अगं ए बाळा, इकडे बघ माझ्याकडे बघ. काय झालं? बैस आधी जरा बैस. शांत हो, शांत हो मंजिरी. अगं सांग ना बाळा, तू सांगितलं नसतं मला कळणार कसं? आई हे नाही म्हणतात माहेरी जायला. असं होय? मग त्यात रडायचं काय एवढं? नाही मी आईला फोन केला होता, तिला सांगितलं तर केवढी खुश झाली होती. आता काय करू मी? बाळ बघूया, आधी डोळे पुसा. डोळ्यातून पाणी येणं चांगलं असतं का? आई मला नाही काही कळत. कसं आहे ना मंजिरी, सत्यजितचं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून त्याला आता तू 2-4 दिवस काय 2-4 तास सुद्धा लांब गेलेली नकोस. असेच असतात ग पुरुष, आणि म्हणूनच तो तुला नाही म्हणतोय जायला. आई पण ते खूप चिडलेत माझ्यावर. अगं आपल्या माणसाला आपणच सांभाळून घ्यायचं असतं नाही का? हे बघ, तो चिडतो पण तो लगेच शांतही होतो. आई पण तेवढंच सांगायला केवढे चिडले, मग मला भीती वाटते. अरे बापरे चिरी, आता तू आली आहेस ना, तो बदलेल हळूहळू. अगं एवढा मोठा बदल काही एका दिवसात घडणार आहे का? आणि तो बदलतोय, तुला माहिती आहे ना? हो, पण मी आईला काय सांगू? मी बोलू विहीणबाईंशी? मग आता काळजी करू नको. डोळे पुसा आणि हसा. आत्या, या बघ, या सगळ्या साड्या मी काढून ठेवल्यात. आणि मंजिरी गेल्यानंतर ना सत्यजित साठी मला खूप ही बघ, ही साडी कशी दिसते माझ्यावर? बस झालं, नशिबाचं दार बंद झालं ना की ते बंदच होत. काय झालं? काय व्हायचं बाकी आहे? आणि कोणतीही वाईट बातमी द्यायची नाही आत्या. मी न सांगितल्यानं जे घडायचं ते घडणार नाही असं वाटतं तुला? आत्या प्लीज, मी ना माझी तयारी करते इकडे, प्लीज मला डिस्टर्ब करू नकोय. जा इकडनं. प्रिया माझं ऐक, ये बघ, येड पांघरू नकोस. ही जी काय तयारी चालवली ना त्याचा काही उपयोग नाही. आत्या बास. अगं मंजिरी कुठं बी जाणार नाहीये. सत्यजितने तिला परवानगीच दिलेली नाहीये. नाही नाही, मंजिरीला स्वतःपासून लांब जाऊ देत नाहीये. हुशार आहे, खूप हुशार. मी पण बघते किती दिवस मंजिरीची ढाल करतो ते. आज उद्या परवा, पण कधी ना कधीतरी तिला लांब पाठवावंच लागेल. पाठवावंच लागेल तिला लांब. एक तर आधीच फोनची वाट बघून बघून जीव जायची वेळ आली माझी. ओके, तू कशाला मिस कॉल देतोस मला? अरे अशा वेळासारखी वाट बघतोय तू फोनची. मंजिरी कशाला करेल तुला फोन? येड्या. करणार, झक मारत करणार. त्या दिवशी पार्टीत मी तिला एक ग्रीटिंग दिलं होतं. त्या ग्रीटिंगवर मी माझा नंबर लिहिला होता. ते ग्रीटिंग तिने वाचलं की तिची वाट लागणार आणि ती मला फोन करणार. आणि मंजिरीने तर ग्रीटिंगच बघितलं नाही तर
तो सत्यजित मात्र नक्कीच बघेल. आणि मग खरा खेळ सुरू होणार. मंजिरी, पाणी दे जरा मला. मंजिरी, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. विहंग आता कायमचा शिफ्ट होतोय कोल्हापूरला. कसं आहे, इथलं काम खूप वाढलंय. मी त्याला म्हटलं की आता तुझा बेस इथे शिफ्ट कर. अर्थात तो इथे किती दिवस टिकेल हा वेगळा मुद्दा. मी हे सगळं तुझ्याशी बोलतोय मंजिरी. नाही चुकलं ना काही? मग विषय संपला. मी जाऊ ना आईकडे. मंजिरी, आत्ता तू कबूल केलंस ना की मी ऑफिसमधून घरी आल्यानंतर तू मला समोर दिसायला हवीस.